नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्समध्ये आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विषय भूगोल आणि शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याद्वारे संचालित ब्रिज कोर्समध्ये आज दिवस 44वा आणि याच्यामध्ये विद्यार्थी स्वयं अध्ययन अंतिम चाचणी आहे. विद्यार्थ्याला स्वतः करायची आहे आणि प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये मिळवू शकता. इयत्ता 10वी करिता विषय भूगोल आणि वेळ आहे 50 मिनिटे, गुण आहे 30. प्रश्न पहिला, खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. मूळ रेखावृत्त पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर 180 रेखावृत्तावर रिकामी जागा तासाच्या फरकाने येतो. तर अर्थात 180 रेखावृत्त आहे म्हणजे याचं उत्तर होईल 12 तासाच्या फरकाने येईल. कारण पूर्ण जर आपण पृथ्वीचा चक्कर बघितला तर तो 360 डिग्रीचा आहे. आणि 360 डिग्री फिरायला पृथ्वीला 24 तास लागतात आणि त्याच्या अर्धे 180 म्हणजे 12 तास होईल. पुढचं, पृथ्वीवरील दिनांक व वाराची सुरुवात ही रेखावृत्तावर होते. तर बघा, वेळेची सुरुवात नाही विचारलेली आहे, आपल्याला इथे दिनांक आणि वाराची सुरुवात विचारलेली आहे, म्हणून याचं उत्तर होईल 180 डिग्री रेखावृत्तावर होते. समजा वेळेची सुरुवात विचारली असती तर आपण मूळ रेखावृत्त 0 डिग्रीचं ग्रीनविचवरनं जाणारं त्याचं उत्तर लिहिलेलं असतं. पुढची रिकामी जागा, आवर्त पर्जन्य. रिकामी जागा कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. तर आवर्त पर्जन्यासाठी उष्ण आणि शीत वायुराशी एकत्र येणं आवश्यक आहे आणि हे फक्त समशीतोष्ण कटिबंधात होऊ शकते, म्हणून याचं उत्तर आपण लिहू समशीतोष्ण कटिबंध. त्यानंतर महाराष्ट्र व गुजरात या 2 राज्यात होणाऱ्या व्यापारास रिकामी जागा व्यापार असे म्हणतात. भारताच्या आतील हे 2 राज्य असल्यामुळे हा जो व्यापार होईल हा अंतर्गत व्यापार होईल. आणि 5वी रिकामी जागा, हरित छिन्न मार्गाद्वारे वाहतूक केली जाते. तर हरित छिन्न मार्ग हा अवयवांची वाहतूक करण्यासाठी असतो. यामध्ये जो पेशंट असतो, रोगी असतो, आणि डोनर, अवयवांचं दान करणारा जो डोनर असतो, दान करणारा व्यक्ती असतो, तो समजा वेगवेगळ्या शहरात राहत असेल तर हवाई मार्ग आणि रस्त्या मार्गावरील ट्रॅफिक थांबवून ही अवयवांची वाहतूक केली जाते. प्रश्न दुसरा, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. नागरी भागात गुन्हेगारीचे प्रमाण कमी असते, हे चूक आहे. त्यानंतर रो वाहतूक हवाई मार्गाची आवश्यकता असते, हे पण चूक आहे. कारण आपण बघितलेलं आहे की रो वाहतूकमध्ये जी रेलमार्ग आहेत तिथे ट्रकवर सामान लादून ही वाहतूक केली जाते, म्हणून ही रिकामी जागा चूक होईल. हे चूक होईल विधान. त्यानंतर सेवांच्या घेवाणीस अदृश्य व्यापार असे म्हणतात, हे उत्तर बरोबर आहे. आणि 0 डिग्रीच्या रेखावृत्तावर जागतिक प्रमाणवेळ ठरली आहे. आत्ताच आपण बघितलं की वेळ ही ग्रीनविच मीन टाईम जी ग्रीनविच शहरातून लंडनमधून जाते, त्यानंतर म्हणून हे उत्तर बरोबर आहे. आणि 5वं, पर्जन्य छायेच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण जास्त असते, हे चुकीचं आहे. कारण आपण बघितलं की पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे जेथे डोंगराळ प्रदेशातून वारे जेव्हा खाली उतरतात तेव्हा ते कोरडे होतात आणि तो प्रदेश जो असतो तो पर्जन्य छायेचा प्रदेश असतो आणि ज्याच्यामध्ये पर्जन्याचे प्रमाण फार कमी असते, म्हणून हे उत्तर चूक होईल. पुढचं, वेगळा घटक ओळखा. घडई, व्ही आकाराची दरी, यू आकाराची दरी आणि नागमोडी वळण. तर जर इथे थोडा एक संभ्रम आहे. समजा आपण घडई, व्ही आकाराची दरी, यू आकाराची दरी हे सगळे दरी प्रकारात आहे, मात्र नागमोडी जे वळण आहे हे नदीचं मैदानी क्षेत्रातील खनन आणि संचयनाच्या कार्यातून निर्माण झालेले हे भूरूप आहे, मात्र हे सगळे खनन कार्यातून निर्माण झालेले आहे. तर आपण इथे नागमोडी वळण पण लिहू शकतो. पण दुसरा विचार जर केला तर यू आकाराची दरी जी आहे ही हिमनदीने तयार होते. बाकी सगळे जे भूरूप आहे, नागमोडी वळण म्हणा, व्ही आकाराची दरी म्हणा आणि घडई म्हणा, हे नदीमुळे निर्माण होते. फक्त यू आकाराची दरी ही हिमनदीमुळे निर्माण होते, म्हणून आपण इथे उत्तर
यू आकाराची दरी लिहिलं तरी अचूक होईल. मात्र नागमोडी वळण जर लिहिलं तरी पण ते उत्तर अचूक असण्याची संभावना आहे. त्यानंतर विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त आणि ग्रीनविच रेखावृत्त. आता हे बघा, विषुववृत्त 0 डिग्री आपण म्हणतो अक्षांश आहे. त्यानंतर मकरवृत्त म्हणजे दक्षिण गोलार्धातील 23.5 अक्षवृत्त आणि कर्कवृत्त म्हणजे उत्तर गोलार्धातील 23.5 अक्षवृत्त. हे सगळे अक्षवृत्त आहे. मात्र ग्रीनविच हे एकमेव रेखावृत्त आहे, म्हणून वेगळा घटक होईल ग्रीनविच रेखावृत्त. त्यानंतर प्रतिरोध पाऊस, आवर्त पाऊस, आम्ल पाऊस आणि आरोह पाऊस. हे पाऊस पडण्याचे जे प्रकार आहे म्हणजे कारणं आहे. जसं प्रतिरोध पर्वतामुळे पडतो, आवर्त पर्जन्य उष्ण आणि शीतवायुराशी एकत्र आल्यामुळे पडते, आणि आरोह पाऊस म्हणजे उष्णतेमुळे जेव्हा वाफ जेव्हा वर जाते आणि सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. मात्र आम्ल पाऊस जे आहे, हा पाऊस जो आहे हा घातक असतो आणि पावसाचे हे स्वरूप आहे, पडलेल्या पावसाचे स्वरूप आहे, म्हणून वेगळा घटक होईल आम्ल पाऊस. त्यानंतर प्रश्नावली, होकायंत्र, कॅमेरा आणि पर्जन्यमान. याच्यामध्ये बघा, क्षेत्रभेटीसाठी आपण प्रश्नावली, होकायंत्र आणि कॅमेरा हे आवश्यक घटक आहे. मात्र पर्जन्यमापक जे आहे ते खूप काही आवश्यक घटक नाही किंवा हे बहुधा घेतल्या जात नाही, म्हणून पर्जन्यमापक आपण हा वेगळा घटक येथे मानू. त्यानंतर भौगोलिक कारणे लिहा. नागरी भागात वाहतुकीची कोंडी होते. याचं कारण, नागरीकरण भागात वाहतुकीची कोंडी होण्याचं पहिलं कारण आहे शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरात लोक निवास करतात. दुसरा मुद्दा आहे शहराच्या केंद्रवर्ती भागात व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण इत्यादीसाठी रोज उपनगरातून लोकांची ये-जा सुरू असते. तिसरं, सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा उपलब्ध नसल्यास खाजगी वाहनांची गर्दी वाढते. आणि चौथं, परिणामी वाहतुकीची कोंडी होते व प्रवासात बराच वेळ लागतो. त्यानंतर पुढचं, विषुववृत्तीय प्रदेशात आरोह पाऊस पडतो. याचं कारण आहे विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा तापते. हवा तापल्याने प्रसरण पावून हलकी होते व ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होते म्हणजे सांद्रीभवन होते आणि थंड हवेचे बाष्पधारण क्षमता कमी असते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. अशा प्रकारच्या पावसाला आपण आरोह पर्जन्य किंवा अभिसरण पर्जन्य असे म्हणतो. आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे, दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचे खोरे हे सगळे विषुववृत्तीय भागातील क्षेत्र आहे आणि या भागामध्येच आरोह प्रकारचा पाऊस पडतो. पुढचं प्रश्न 5वा 3 मार्कासाठी आहे. याच्यामध्ये भारताच्या नकाशा आराखड्यात खालीलपैकी कोणतेही 3 घटक दाखवा. याच्यामध्ये आपल्याला कोणतेही 3 दाखवायचे आहे. तर कर्कवृत्त, अरवली पर्वत, पश्चिम किनारपट्टी आणि लक्षद्वीप. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण सूची तयार करू. पहिलं आहे कर्कवृत्त दाखवू. कर्कवृत्त बघा तुम्ही, इकडे गुजरात, मध्य प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि हे त्रिपुरा, इथनं ही कर्कवृत्ताची रेषा जाते. या प्रकारे तुम्ही कर्कवृत्ताची रेषा दाखवू शकता. त्यानंतर अरवली पर्वत राजस्थानमधील, आणि तिसरं पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश. तर अशा प्रकारे पश्चिम किनारपट्टी तुम्ही दाखवू शकता. आणि चौथं म्हणजे लक्षद्वीप बेटे. तर इथे लक्षद्वीप बेटे आहेत. अशा प्रकारे नकाशामध्ये हे घटक तुम्हाला दाखवायचे आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 6 4 मार्कासाठी आहे. मोठा प्रश्न आहे. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा आणि याच्यातला कोणताही एक किंवामध्ये दिलेला आहे. नदी किनारी क्षेत्रभेटीसाठी प्रश्नावली तयार करायची आपल्याला. समजा आपण नदी किनारी क्षेत्रभेटीसाठी आपण गेलो तर आपल्याला काय काय प्रश्न विचारायला पाहिजे, लक्षात घ्यायला पाहिजे. तर सगळ्यात पहिले नदीचे नाव काय आहे. दुसरं, या नदीचा उगम कोठे होतो.
नंतर या नदीला कोणत्या उपनद्या येऊन मिळतात? चौथं, ही नदी कोणत्या मुख्य नदीला किंवा समुद्राला जाऊन मिळते? या नदीवर कोणते धरण बांधले आहे? सहावं, धरणावर कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? सातवं, या नदीमुळे अंदाजे किती क्षेत्र ओलिताखाली आले आहे? आठवं, नदी किनाऱ्यावर कोणकोणती धार्मिक स्थळे आहेत? नववं, नदीकाठी कोणकोणती पर्यटन स्थळे विकसित झाली आहे? आणि 10वं, या नदीमुळे कोणत्या व्यवसायांना चालना मिळते? तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरामध्ये प्रश्नावली तयार करू शकता. पुढचा प्रश्न, नागरीकरणाचे फायदे लिहा. तर नागरीकरणाचे फायदे या प्रकारे आहेत. पहिलं, सामाजिक एकता. नागरीकरणामुळे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील व्यवसायांमध्ये वृद्धी होते आणि त्या अनुषंगाने आर्थिक व्यवसायातही वृद्धी होते. प्रदेशाच्या या विकासात विविध प्रदेशातून येणाऱ्या लोकांमध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक रूढी आणि परंपरा यांची देवाणघेवाण होते आणि म्हणूनच सामाजिक एकतेची निर्मिती होते. पुढचं, आधुनिकीकरण. शहरात विविध प्रदेशातील लोकांचे स्थलांतर होत असल्याने त्यांच्या जवळील ज्ञान, कौशल्य, माहितीची देवाणघेवाण अतिशय सुलभपणे होते. अद्ययावत माहितीचा लाभ सर्वप्रथम अशा प्रदेशाला होत असतो, म्हणूनच शहरात आधुनिकीकरण घडून येते. तिसरा फायदा, सुखसुविधा. नागरीकरणामुळे नागरी वस्तीमध्ये सुखसुविधांचा विकास होतो. यात वाहतूक, संदेशवहन, शिक्षा, स्वास्थ्य, अग्निशामक इत्यादी विविध सुविधांचा विकास होतो. चौथं, वाहतुकीची सुविधा. नागरीकरणामुळे उच्च स्तराची वाहतुकीची सुविधा यामध्ये निर्माण होते आणि म्हणूनच वस्तूंची वाहतूक, बाजारपेठेचे केंद्र आणि व्यापार यावर वाहतुकीचा अनुकूल परिणाम दिसून येतो. पाचवा फायदा, आधुनिक आणि उच्च शिक्षणाची सोय. नागरीकरणामुळे नगरांमध्ये विशेषतः उच्च शिक्षणाची सोय निर्माण झाल्याने अनेक क्षेत्रातून विद्यार्थी नगरांमध्ये येतात. आणि सहावा फायदा, स्वास्थ्यासंबंधी सुविधा. नागरी क्षेत्रामध्ये स्वास्थ्यासंबंधी सुविधा चांगल्या प्रकारे विकसित झालेली असतात आणि या सुविधांचा लाभ घेण्यासाठी रोगी विविध क्षेत्रातून नगरांमध्ये येत असतात. अशा प्रकारे नागरीकरणाचे फायदे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय व्यापारातील आयात व निर्यात मूल्य डॉलरमध्ये असा एक तक्ता दिलेला आहे. याच्यामध्ये देश, निर्यात आणि आयात. याच्यामध्ये चीन, भारत आणि ब्राझील हे देश दिलेले आहे आणि या देशांचा निर्यात किती डॉलरमध्ये निर्यात होते त्याचं मूल्य दिलेलं आहे आणि किती डॉलरमध्ये आयात करतात हे देश याचं मूल्य दिलेलं आहे. आणि या माहितीच्या आधारे आपल्याला एक ग्राफ तयार करायचा आहे. तर सगळ्यात पहिले खाली जी आपण आडवी रेषा घेतो याला अक्ष म्हणतो आणि उभी जी रेषा असते त्याला य अक्ष म्हणतो. त्यानंतर य अक्षावर आपण हे जे घेतलेले आहे हे 200, 400, 600, 800 अशा प्रकारे 2000 आणि 2200 असे 200च्या फरकाने आपण आयात आणि निर्यात मूल्य घेतलेले आहे जे डॉलरमध्ये आहे. त्यानंतर अक्षावर आपण देश घेणार आहोत. याच्यामध्ये चीन, भारत आणि ब्राझील. तर बघा आपल्याला इथे जोड स्तंभालेख काढायचा आहे आणि जोड स्तंभालेख काढण्यासाठी आपल्याला इथे सूची तयार करावी लागेल. सूचीमध्ये आपण निळ्या रंगाचा स्तंभ आयात मूल्य दर्शवू आणि या हिरव्या रंगाच्या स्तंभाने निर्यात मूल्य दर्शवणार आहोत. आणि आपलं हे जे प्रमाण आहे इथलं य अक्षावरचं हे 1 सेंटीमीटर बरोबर 200 आयात आणि निर्यात मूल्य हे राहणार आहे. तर आपण पहिला स्तंभ तयार करू चीनचा. तर बघा इथे चीनचं जे आयात मूल्य आहे 1960 आहे म्हणजे 2000पेक्षा
कमी. तर हे जे ब्लॉक्स असतात, हे जे चौकोन असतात, हे 1-1 सेंटीमीटरचे असतात. तर 1-1 सेंटीमीटरचा पूर्ण इथे ब्लॉक घेतलेला आहे आणि हा एक स्तंभ तयार केलेला आहे. तर 2000पेक्षा थोडं कमी राहील, कारण आयात मूल्य आहे 1960 चीनचं. त्यानंतर भारताचं आयात मूल्य बघा, भारताचं आयात मूल्य 380 आहे, म्हणून 400पेक्षा थोडं कमी राहील हे. नंतर ब्राझीलचं आयात मूल्य बघा, भारतापेक्षाही कमी आहे, 241 आहे. त्याच्यामुळे 200 आणि 400च्या मध्ये 300ची रेषा येईल, त्याच्यापेक्षाही हे कमी राहील थोडंसं. तशा प्रकारे आपण आयात मूल्याचे आपण स्तंभ तयार केले आणि आपल्याला जोड स्तंभालेख करायचा आहे, म्हणून आपण याला निर्यात मूल्याचे स्तंभ जोडणार आहोत. तर चीनचं निर्यात मूल्य बघा, चीनचं निर्यात मूल्य आहे 2143. तर 2000ची ही जी रेषा आहे याच्यापेक्षा थोडं जास्त राहील, कारण 143 आहे आणि आपली वरची रेषा 2200ची आहे, म्हणून आपली ही रेषा इथे येईल. त्यानंतर भारताचं निर्यात मूल्य 272 आहे. तर भारताचं निर्यात मूल्य बघा, इथे ही 200ची रेषा होती, ही 400ची रेषा, याच्यामध्ये येईल 300 आणि 300पेक्षा थोडं कमी राहील. त्यानंतर ब्राझीलचा निर्यात मूल्याचा स्तंभ जो आहे तो भारतापेक्षाही कमी आहे, कारण त्याचं 190 म्हणजे 200लाही कमी. तर 200ची ही रेषा आहे, त्याच्यापेक्षा एक रेषा कमी. या प्रकारे ब्राझीलचं निर्यात मूल्याचं स्तंभ. तर अशा प्रकारे आपल्याला जोड स्तंभालेखामध्ये जे आपल्याला चल दिलेले असतात त्याच्यामध्ये 2 चल असतात आणि हे दोन्ही जोडून दाखवायचे असतात आपल्याला या प्रकारे. म्हणूनच आपण जोड स्तंभालेखाने कोणत्याही देशाअंतर्गत तुलना करू शकतो, तसेच त्या देशाची इतर देशाशीही तुलना करू शकतो. जर आपण चीनची भारत आणि ब्राझीलशी तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की चीनचं जे आयात आणि निर्यात मूल्य आहे ते भारत आणि ब्राझीलपेक्षा कितीतरी जास्त आहे. तसंच चीनच्या आयात आणि निर्यात मूल्याची जर आपसात तुलना केली तर आपल्या लक्षात येईल आयात मूल्य म्हणजे निळा रंग, आयात मूल्यापेक्षा निर्यात मूल्य जास्त आहे. म्हणजेच चीनचा जो व्यापार आहे तो लाभदायक आहे, अनुकूल व्यापार आहे, कारण चीन आयातीपेक्षा निर्यात जास्त करत आहे, पण भारत मात्र निर्यातीपेक्षा आयात जास्त करत आहे, म्हणून हा प्रतिकूल व्यापार प्रकार होईल. आणि इकडे ब्राझील पणही भारतासारखेच आयातीपेक्षा निर्यात ही कमीच आहे, त्याच्यामुळे निर्यात जर जास्त तर अनुकूल व्यापार. तर अशा प्रकारे आपण देशांतर्गत तुलना करू शकतो आणि एका देशाची दुसऱ्या देशाशीही तुलना जोड स्तंभालेखामध्ये करू शकतो. यानंतर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सहकारी मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.